नमस्कार मित्रांनो, आज आपण शेवग्याची भाजी बनवू. तर चला तर मग आज आपण शेवग्याची भाजी बनवू. असा थोडं थोडं शेवगा कट करून घ्यायचा, त्याला चांगलं सोलून घ्यायचं. शेवग्याला असे धागे वगैरे नाही राहिले पाहिजे. तर अशा प्रकारे आपण असं कट करून घ्यायची आणि याला आपण आता 10 मिनिटासाठी पाण्यामध्ये उकळून घेऊ. चला तर मग कढई गॅसवरती ठेवायची आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं. हे बघा, अशा प्रकारे उकळी येऊ द्यायची आणि मग त्यामध्ये शेंगा सोडायच्या अशा प्रकारे आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर 10 मिनिटानंतर बंद करायचं आणि मग अशी चांगली उकळी आली ना, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून शेंगाला चव येते. 10 मिनिटं झाले, अशा प्रकारे उकळी आली ना की शेंगा शिजल्या आणि मग आपण गॅस बंद करायचा. भाजीसाठी लागणारा मसाला हे आपलं घरगुती काळं तिखट, हे चिकन मसाला, हे लसण आणि हे हळद आणि हा एसूर. सगळ्यात पहिल्यांदा आपण तेल घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण जिरे घेऊ. जिरे चांगले तडकले ना, मग आपण कांदा टाकू. असा कांदा लालसर झाला ना की त्यामध्ये आपण लसण पेस्ट टाकू आणि कांद्याच्या नंतरच लसण टाकायचं, कारण की लसण आधी टाकलं ना की मग ते लसण पूर्ण करपलं जातं. चला तर मग आपलं लसण भाजला गेलेला आहे. आपण हळद टाकून घ्यायची. त्यानंतर आपलं तिखट, याला थोडस परतून घ्यायचं. मग बाकीचे मसाले टाकून घ्यायचे. याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं. चला तर मग आपला लसूण मसाला पूर्ण परतून झाला आहे. यामध्ये थोडंसं शेंगाचं पाणी टाकायचं जेणेकरून आपला मसाला चांगला शिजला जाईल. केलं जायचं. याला मस्त तरी येऊस तर याला थोडंसं शिजवायचं. हे बघा, अशा प्रकारे ना मसाला शिजला की मस्त भाजीला चव लागते. आता आपण काय करायचं, बाकीचं सगळं पाणी ना, शेंगा वगैरे सगळं यामध्ये टाकायचं आणि याला चांगलं परतून घ्यायचं. रेडी आहे आपली शेवग्याची भाजी. त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची जेणेकरून मस्त फिनिशिंग येते. तर रेडी आहे आपली शेवग्याची भाजी. चला मग आपली शेवग्याची भाजी रेडी आहे. मस्त भाजीला